हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी सॅम कोळी सॅम सफरना व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो. कशात मंडळी, बरे आहेत ना? सो आजचा एपिसोड होणार आहे हा जंगल ट्रॅकिंगचा होणार आहे. आम्ही चाललो आहे गडद्यावरती, गावचे सगळे मग. सो एक वेगळा एक्सपिरियन्स, एक वेगळा व्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल. आम्ही आता प्रवास चालू केला आहे. भरपूर गरमी आहे त्याच्यामुळे घाम सुटला आहे. सो सुशील आहे, साहिल आहे, त्याच्यानंतर आर्यन, गोरिले प्रशांत, आताच घाम निघाला. सो आम्ही आता चाललो या एपिसोडला सुरुवात करतोय. सो जंगलातला एपिसोड नक्की पहा. तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करून ठेवा. आणि मुक्या मुक्या हात कर, मुक्या पण आहे. सो चला आपल्या आज एक जंगलच्या ॲडव्हेंचरला सुरुवात करूया. थोडंसं रस्ता कठीण आहे पण मजा येईल, घाम वगैरे आला आहेत खूप. सो एपिसोडला आपण सुरुवात करूया. तर मंडळी ही बघा आपली गँग चालली आहे. मुख्य आहे आर्यन, साहिल, गोरिवले प्रशांत, त्यातून चाललो आहे. थोडी अवघड वाट आहे पण मजा येते. आणि एक दुसरी एक गोष्ट म्हणजे इकडे आपल्या हिरणे गावाचा बिबट्या पिसरला आहे, त्याच्यामुळे थोडंसं भीतीचं वातावरण आहे. आम्ही पूर्णपणे तयारी चालू आहे. हे बघा, काहीही म्हणा, पण मे महिन्याच्या सुट्टीत कोकणात आल्यानंतर अशी ही भटकंती करण्यात मजा आहे ना, ती कुठेच नाही. तुम्ही कुठेही फिरा, पण कोकणात फिरण्याची जी धमाल आहे ना, ती अप्रतिम मजा देणारी आहे. सावधगिरीने आम्ही एका दगडाच्या कपारीतून आत घुसलो आणि पुढच्या बाजूने बाहेर निघालो. असं नदीतून पर्यातून फिरण्याचा आनंद आहे ना, हा काही वेगळाच आहे. आता बघा ना, एवढे मोठमोठे दगड क्रॉस करून आम्ही पुढे जात होतो. सारं काही न्यारच होतं. आणि हे तुम्हाला मुंबई पुण्यासारख्या शहरात अनुभवता येणारच नाही. हे अनुभवता येतं ते फक्त आणि फक्त कोकणातच. मी माझ्या कोकणातल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतो, कोकण फक्त बघण्याचं नाही तर प्रत्यक्षात जगण्याचं ठिकाण आहे. आणि कसं आहे ना, आपण बऱ्याच वेळा आपल्या गावात येतो 8 दिवस मजा करायला. त्यावेळेस आपण स्वतः आणि आपल्या मुलांना घरी बसून फक्त त्या मोबाईलच्या रील्समध्ये अडकवून बसण्यापेक्षा कोकण फिरायला हवं. पर्या, नदी, गड किल्ले, समुद्र किनारे, आपले देवस्थान, आपल्या रीती, आपल्या परंपरा, असं बरंच काही आपल्या कोकणात आहे. ते आपण दाखवलं पाहिजे, आपण फिरवलं पाहिजे आणि आपणही फिरलं पाहिजे. नवीन येणाऱ्या पिढ्यांना आपल्या कोकणाचा अर्थ, इथलं जनजीवन सगळं कळायला पाहिजे. तरच ते उद्या कोकण संवर्धनात आणि संरक्षणात मदत करतील. मंडळी परत आल्यानंतर फोटोशूट हा झालाच पाहिजे, कारण अशा अनेक गोड आठवणी आहेत त्या फोटोच्या माध्यमातून मनात कोरल्या जातात. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे आमचं बालपण या पर्यातच गेलं. अशा अनेक गोड आठवणी आहेत ज्या कधीही पुसल्या जाऊ शकत नाही. शाळा सुटल्यानंतर दप्तर टाकून सर्वप्रथम आम्ही यायचो ते पर्यामध्ये. इथे आल्यानंतर पोहायचो, गणपतीमध्ये गणपती बनवून इथेच गणपती विसर्जन करायचो. त्याच्यानंतर मासे पकडायचे. अशा अनेक गोड आठवणी आहेत ज्या कधीही पुसल्या जाऊ शकत नाही. आता गेले ते दिवस, राहिल्या तर फक्त आणि फक्त गोड आठवणी. या जर ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्याला वन्य प्राण्यांचे पायाचे ठसे पाहायला मिळत आहेत आणि हे सगळं उकरलेलं दिसतंय. कदाचित या ठिकाणी डुक्कर किंवा वाघ किंवा बिबट्या या ठिकाणी वास्तवाला रात्रीचा असावा, त्या हिशोबाने हे सगळं एकंदर वातावरण आहे. आणि खालचा हा भाग दाखवतो तुम्हाला. चला हळू आपण वरती निघूया. हळू थोडा वेळ रेस्ट केली आणि पुन्हा एकदा आपण आपल्या प्रवासाला निघालो गडद्याच्या इकडून. आम्ही मुंबईहून आल्यानंतर एकतरी राऊंड इथे मारतोच. इथे आल्यानंतर एक वेगळीच वाईब्स जाणवते. जुन्या आठवणी जाग्या होतात आणि पुन्हा एकदा लहानपणी गेल्यासारखं वाटतं. आणि इथे आल्यानंतर एक वेगळंच वातावरण निर्माण होतं. त्याच्यामुळे दरवर्षी आल्यानंतर आम्ही एकदा तरी या पर्याला भेट देतोच. बघा ना, इथे आल्यानंतर कशा काही निवांत आहेत.
फणस काढायला यायचो पिकलेत का बघायला. मंडळी जर तुम्ही जर एक पाहिलं तर इथे तुम्हाला एक वेगळी गोष्ट दिसून येईल. आंब्याच्या झाडाला फणस लागलेत. हा कोणता प्रकार आहे काय कळलं नाही. आता परत आलेलो आहोत. परत आल्यानंतर मला एक नैसर्गिक आपल्याला एक जादू म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण त्याच्या पाठीमागे तुम्हाला स्पष्टीकरण देतो. मागे आहे ते आंब्याचं झाड आहे आणि पुढे आहे ते फणसाचं झाड आहे. हे दोन्ही मिळून एकत्र यांचं संमिश्र झालं आहे आणि इथे आपल्याला हे 3 फणस पाहायला मिळत आहेत. आणि जर एकंदर पाहिलं तर मागच्या बाजूने बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की आंब्याच्या झाडाला फणस आलेत, पण पाठच्या बाजूस हे फणसाचं झाड आहे आणि या फणसाच्या झाडाला हे फणस आलेत. सो एकंदर असं आपल्याला पाहायला मिळतं. सो ही लोकेशन कमाल आहे, अप्रतिम आहे. सो मुकेश बाजूचाही कव्हर करून दाखव. हे आंब्याचं खोड आणि फणसाचं खोड दोन्ही भाग दाखव. आता हेच बघा ना, ही अशी ट्रॅकिंग करण्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात, पण इथे मात्र सगळं मोफत मिळतं. त्यामुळे इथल्या प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेतला पाहिजे. आणि मंडळी कसं आहे ना, आम्ही मुंबईमधून गावी आल्यानंतर आम्ही घरी कमी आणि बाहेर जास्त असतो. एकदा का सकाळी घरातून बाहेर निघालो ते डायरेक्ट रात्री जातो. मग जेवायचं खावायचं काही पत्ताच नसतो. त्यामुळे घरचे प्रत्येक जण विचारत असतात की बाबा जेवायला तरी येत जा. दुसरी बॉटल भरली काय? दुसरी बॉटल दे. इथला निसर्ग मनाला भुकतो. त्याच्यामुळे ताण भूक हरवून आपण सगळं जातो आणि इथे आल्यानंतर अगदी मनाला शांती मिळते. कारण माहिती आहे का, ते कोणत्याही कामाचं टेन्शन नसतं, कोणतीही दगदग नसते. सगळं कसं निवांत असतं. त्याच्यामुळे मजा असते. करण्याची एक टेक्निक व्हिडिओ बघितली होती इंस्टाग्रामला आणि तसंच एक्सपेरिमेंट चाललंय बघा. हे बघा तिकडा बाहेर आला गिरवी गरवल्यानंतर. आता प्रशांत पकडतोय बघा. मगाशी ज्या पद्धतीने गरवलं त्या पद्धतीने हा खेकडा बाहेर आला आणि पकडलं त्याला. सुशील काय टेक्निक काय आहे? निंजा टेक्निक एकदम युट्यूबमध्ये शॉर्ट्स बघून ते केलेलं. यूट्यूबचे इंस्टाग्रामचे रील असतात ना, ते बघून आम्ही प्रयत्न केला खरडवण्याचं. हे दगड असं घासल्यानंतर हा खेकडा आम्हाला भेटला. सो गोरिल्याने आता पकडलाय. हे बघा ते गडद्यावर येताना आपल्याला हे एका प्राण्याचे हे केस सापडलेत. कोणत्या प्राण्याचे काय अंदाज नाही आहे. मला वाटतं डुकराचे असावे ना. हे बघा पाणवट्यासाठी कदाचित इकडे वन्य प्राणी येत असावे. बिबट्या डुक्कर इतर प्राणी या पाण्याच्या ठिकाणी येत असावे. त्याचे इथे आपल्याला केस सापडलेत. आणि असं म्हटलं जातं की गावामध्ये बिबटे पसरले पिसाळलंय, तर कदाचित इकडे असावा पाणवट्यासाठी आलेला. सो चला. हा ठीक आहे. पायदावं लागेल. आता एक कोणी झोपून काढायचं याच्यावरती. आता एक झोपून असं. हा हे 2 तांगड्या काढून असा एक करा. हा नको काकांनी अगो कसा झोपून वगैरे काढलाय मस्त. खालून शूट केलंय. गडद्यावर आपलं आहे बाबू. संगीत ये लवकर ये लवकर. मी आता डबल त्याला कशाला घेतोय? नाही असा झोप असा उलटा हा असा ह्याच्यावरती झोप. असा तिकडे पाय ठेव. चप्पल काढ. असा झोप इथे इकडून असा इथे झोप. उलट इकडून इकडं. मिळालेल्या वेळात आम्ही रील शूट केली. रीलचा रिझल्ट तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. कशी वाटली रील हे नक्की कमेंटमध्ये सांगा. अशा वेगवेगळ्या आम्ही कलाकृती मिळालेल्या वेळात करतच असतो. महारशेत बघतो. महारशेत खाली ना. थोडं उंच पाहिजे.
महारशेत महारशेत अरे महारशेत 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 अरे महारशेत अरे घमेंडीच्या कातलावर घमेंडीच्या कातलावर ठीक आहे. अजून एक घे ना तिसरा. ठीक आहे दोन. पहिल्यावाला ओके वाटतं पहिल्यावाला. मित्रांनो, आपल्या गावातील ठिकाणांची नाव. गडद्यावर अरे डोकांबा अरे खलाटीत भोर चोंड्यात साड्यावर. घमेंड्याच्या कातलावर. मित्रांनो, आपल्याला ज्या ठिकाणी येऊन पोचायचं होतं त्या ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहोत. हे ठिकाण आहे म्हणजे गडदोबा देव. आपण आता गडदोबा ठिकाण आहे त्या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि हे आपले तरुण मंडळी आहे. आपण सगळे ट्रॅक करत गडदोबा या ठिकाणी पोचलेलो आहोत. आपण पाहू शकतो एक गडदोबा हे गावातील ग्रामदेवतेचं एक आपण म्हणू शकतो दैवी शक्तीचं ठिकाण आहे. या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी बरीच मंडळी म्हणजे गावातील येत असतात. आम्हीही आलो आणि आपला जो ब्लॉग आहे हा पूर्णपणे इथे आपण शूट करतोय. हे बघा, हे दैवी शक्ती आहे गडदोबा म्हणून आहे. दरवर्षी आम्ही इकडे येत असतो, यावर्षी येणं झालं. सो टीम आहे सर्व संपूर्ण गावातील. सर्वजण थकलेत, आता थकलेत म्हणजे ट्रॅकिंग झाले कमाल. आणि हा परिसर आहे मंदिर आपल्या गडदोब्याचा. सो गाईज, आता आपलं गडद्यावरचं जे स्थान आहे ते बघून झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे हळूहळू गावाच्या दिशेने. आता रस्ता चेंज केला आहे, आम्ही पायवाटेने चाललो आहे. मगाशी पर्यातून गेलो, काही मुलं पाठीमागून येतात आणि आम्ही आता चाललो आहे हळूहळू. पायवाट ही येत नसल्यामुळे थोडीशी काय म्हणू शकतो आपण पाचोला पडला आहे. आता हळूहळू आम्ही निघालो आहे. म्हणजे हे ठिकाण पाहता, या ठिकाणाला कातळ असे म्हणतात. की इथे पाण्याच्या 2 टाक्या बसवण्यात आलेल्या आहेत आणि इथे जो आपल्या गावाला पाणी पुरवठा होतो त्याची मुख्य टाकी इथे आहे. इथून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा होतो. गोष्ट ही की काही दिवसापूर्वीच म्हणजे आपल्या येळणे गावात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये बिबट्या आल्याची बातमी कळली होती. तर याच ठिकाणी ते आपल्या गावातले लक्ष्मण कुळ आहेत, ते पाणी सोडण्यासाठी आले होते. त्याने अचानक बिबट्या पाहिला आणि त्यांचं सळोके पळव झालं. त्याच्यामुळे हा थोडंसं गावामध्ये भीतीचं वातावरण आहे. हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी बिबट्याला पाहिलं होतं आणि त्याच्यानंतर ते पुन्हा एकदा आपल्या घराच्या दिशेने निघाले होते. हा बघा, हा परिसर आहे पूर्ण गावाच्या वरचा परिसर आहे हा पूर्ण. हा इकडे वाडा आहे आणि इथून एंट्री आहे. आम्ही आता या बाजूने इकडून आलो आहे आणि आता सरळ गावाच्या दिशेने जाणार आहोत. सो या ठिकाणी बिबट्या आला होता, त्याच्यामुळे संपूर्ण गावात भीतीचं दहशतीचं वातावरण आहे. कदाचित येत असावा कारण की पाणवठ्याची जागा आहे, त्याच्यामुळे रात्रीचा किंवा संध्याकाळचा या ठिकाणी येत असावा. कारण की लोकांची संख्या खूप कमी प्रमाणात आता गावामध्ये राहिली, त्याच्यामुळे या ठिकाणी येण्याची दाट शक्यता असते. खोलायला गेला, बघितलं ना त्या, बघितल्याबरोबर तो येऊन टाकीवर बसला, उभा राहिला ना. आम्ही गेलो पाणी घालायला, तो बोल नाही काय. एक खेप इकडून पाणी माडायला घालून गेली 2 हांडे आणि बोलते काय रे बाबू. तो बोलतो तुमच्याकडे का नाही. मी बोललो इथं वाघ होता, बिबट्या होता म्हणून मी बोललो नाही तुमच्याकडं. अरे म्हटलं वेड्या, बोलायला पाहिजे ना, बोलल्याशिवाय होत आहे. तू गपचीप वरती उभा राहिलास ना, आमच्यावर येऊन उडी मारलं तर आम्ही काय करणार. मग तो काय बोललाच नाही, घाबरला. मग दुसऱ्या टायमाला बघितलं ना तेव्हा मग फोन केलं वरनं, टाकीवरनंच फोन केलं. ते मीटिंग बसली होती आपली लोकांची 9 वाजता. त्या दिवशी 9 वाजता मीटिंग घेतलं नव्हती, कारण आपली 7 वाजता मीटिंग होतं पण 9ला घेतली. फोन केल्यावर सगळे बापे आलं होतं काट्या घेऊन, तो गेला. हो लक्ष्मण सकाळचा 2 वेळ सकाळचाच बघितलं पाणी सोडायला येतो. तो मला पण असंच वाटतं बाबू ना, आमचं कसं बालड्या भरलेल्या असायच्या ना, विजयाची बालडी, माझा डरम, हे मजारलीचा टप वगैरे सगळा भरलेला असायचा. मग एक दिवशी पाणी नव्हता, सगळे माझा पण डरम फेकलेला, तिचा पण, विजयाचा पण, हिचा टप पण सगळे खाली फेकलेलं. हा, तर त्या दिवशी पाणीच नव्हतं ना त्याच्यामध्ये, त्याला पाणी नाही भेटलं, ते पाणी पियायला गेलं असं सगळं
पडलेले खाली घडघडत गेलेले. मग कधी येऊ शकतो तो. आणि त्या दिवशी सांगते तुला, बारका धीर आला तो इथे त्या बाजूला होता आणि मी इथं आली होते आतमध्ये आणि पाणी पडायला लागला, जोरात जोरात पाणी तो असं मला वाटला की तेजसारखाच आवाज येतोय. तो बारक्यानं म्हणते, बारक्यानं आवाज घ्या तुम्ही. ते पण म्हणतात हो येतोय आवाज. मग अशीच मी पुढे पुढे इकडे आली ना, तेव्हा मला तो पाणी पडताना दिसला नाही. पण आमची हवा टाईट झाली ना, म्हणजे आवाजच वेगळा येत होता, पाणी पडतो. मग गप्प बसली. म्हटलं नाही. बारकं पण बोललं नाही आहे असं. तिला भीती वाटतं बाबू खरंच. कधी आता काय त्याला काय भेटत नाही, आता इकडे सुटले ते. मग आता ही माझ्याकडे 2-2 छोटी मांजरं आहेत. तो सुषमाच्या माल्यावरती मांजर आलेली होती आणि खूप असे म्हणजे 10-1 दिवसानं आमच्या माल्यावर आणली. ते संतोषीने बघितलं, म्हणतं बाई आपल्या माल्यावरती 2 छोटी छोटी पोरं आहेत, असू दे. आणि त्याच दिवशी आणली ना, त्या दिवसापासून ती मांजर पण कुठे गेली नाही, भेटली ती मांजर. त्या पोरांना मी दूध आणून, पप्प्याकडनं दूध आणून त्यांना जरा मोठी केली. 5-6 दिवस दूध पाजलं ना. आणि आता ती काय खायला पण दूधच बघतात. ती प्रिया बोलली आता माझ्याकडे नाही दूध भेटणार, मग कसे हाणू कुठून, नाही आणलं. असं झालं.